मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये कुसुम ही सायलीला शोधत असते की आता नक्की यावेळी सायली कुठे गेली असेल हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती इकडे तिकडे सायलीला शोधत असते। त्याचवेळी इकडे सायली मात्र अजूनही आपली अर्जुनच्याच आठवणीत असते। काहीही झालं तरी अर्जुनची आठवण तिच्या मनातून अजिबात जात नाही। ती आता तिचं ते प्रेम अनुभवत असते। इकडे आता अर्जुन हा बिचारा उन्हातानामध्ये सायलीचा शोध घेत असतो। कोल्हापूरला जाणारी गाडी नेमकी कोणती आहे त्या गाड्यांमध्ये तो सायलीला शोधत असतो ना। आता ती त्याला कुठेही दिसत नाही म्हणून तोच आता मनात विचार करतो, कुठे असतील मिसेस सायली, अजूनही मला का त्या दिसत नाही आहेत, मला त्यांना थांबवायचंय, तिकडे कोल्हापूरला जाऊ द्यायचं नाही आहे, माझ्या मनातलं त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त करायचंय। असं आता अर्जुनला सारखं सारखं तेथे आता चैतन्य येतो आणि सायली वहिनी सापडली का असं विचारतो। तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे, कुठे शोधावं ना मला तेच कळत नाहीये। त्यानंतर अर्जुनच्या मनात आता काहीतरी येतं, त्यामुळे तो आता जो डेपोमध्ये अनाउन्सर असतो त्याच्याजवळ जातो। चैतन्य आता त्याला विचारतो, काय रे अर्जुन, तू इथे काय करणार आहेस? त्याच्या मनात आता वेगळेच काहीतरी विचार मात्र सुरू असतात। तर दुसरीकडे आता कुसुम नेमकी अर्जुन समोरून तेथून जाते आणि सायलीला शोधण्याचा प्रयत्न करते। ती त्या बसच्या समोर येते आणि इकडे तिकडे सायलीला शोधत असते। सायली आता समोर उभी असल्यामुळे धावतच ती तेथे जाऊन सायलीला विचारते, काय ग सायली बाळा, तू आता इथे काय करतेस? परंतु आता सायलीला काही सुचत नसतं। ती आता इकडे तिकडे पाहत असते, तिला काहीच सांगत नाही। ती फक्त आणि फक्त अर्जुनच्याच आठवणीत आता रमलेली असते। त्यानंतर आता इकडे चैतन्य विचारतो, अर्जुन, अरे बोल ना, तू इथे काय करणार आहेस आता? अर्जुन आता आतमध्ये जातो। डेपोमध्ये जो अनाउन्सर बसलेला असतो, जो बस ह्या किती वाजता सुटणार आहे, कोणती बस आता येणार आहे हे सांगणारा जो अनाउन्सर असतो त्याच्याजवळ जात म्हणतो की सर, मला तुमची एक हेल्प हवी आहे। तेव्हा तो आता म्हणतो, तुम्ही इथे कसे आलात, मला तुमची हेल्प हवी आहे, तुम्ही इथून निघा बरं बाहेर। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला माहीत आहे इथे येण्यास बंदी आहे, तुम्ही इथे येऊ देत नाही कुणाला म्हणून, पण प्लीज माझं खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्ही मला प्लीज थोडी हेल्प करता का, 1 मिनिटासाठी प्लीज? असं म्हणून तो सारखा सारखा त्या अनाउन्सरकडे आता रिक्वेस्ट करू लागतो। मला या माईकवरनं फक्त आणि फक्त एकच अनाउन्समेंट करायची आहे। तेव्हा तो आता अनाउन्सर म्हणतो, नाही, मी अजिबात असा या माईकचा दुरुपयोग करू देणार नाहीये, माझं काम आहे ते मला करायचे, त्यामुळे तुम्ही प्लीज आता मध्ये खोडा घालू नका आणि असं करण्यास पूर्णपणे बंदी आहे, कारण इथून अशी कुणीही अनाउन्समेंट नाही करू शकत, तुम्ही बाहेर जा बरं अगोदर। असं म्हणून तो आता लगेच अर्जुनला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतो। त्याचवेळी अर्जुन त्याच्यासमोर हात जोडतो आणि अगदी विनंती करू लागतो की प्लीज मला फक्त आणि फक्त एकच अनाउन्समेंट करू द्यात, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, जर आज मी बोललो नाही ना तर आयुष्यात कधीही मला बोलता येणार नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही मला हेल्प करा। अर्जुन अगदी रडू लागतो। तेव्हा त्या अनाउन्सरला जरा वाईट वाटतं। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्लीज एकदाच बोलू द्या ना, आणि मला फक्त 2-3 वाक्य बोलायची आहेत। त्या अनाउन्सरला अर्जुनबद्दल खूप वाईट वाटतं। इकडे कुसुम म्हणते, सायली अगं आपली बस येते, आता ती नक्की कुठे लागणार आहे ना ते आपण थोड्या वेळात विचारून येऊयात, चल ना तू पटकन। तेव्हा आता काळजावर दगड ठेवत आणि अर्जुन आपल्याला अजूनही थांबवायला आला नाहीये विचार करत सायली बिचारी कुसुम बरोबर पुढे चाललेली असते। इकडे सायली आणि कुसुम या दोघीही चाललेल्या असताना दुसरीकडे अर्जुन त्या अनाउन्सरच्या पार पाया पडतो। तेव्हा, हो तुम्ही पाया का पडताय, एवढा प्रॉब्लेम झाला तरी काय, मला एकदा सांगा बरं, असा आता तो अनाउन्सर म्हणतो। त्याचवेळी चैतन्य म्हणतो, काका अहो जरा प्रेमाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही पण कधीतरी असं प्रेमात पडलं असालच ना, त्यामुळे प्लीज माझ्या मित्राला हेल्प करा थोडी तरी, त्याला बोलू द्यात एकदा माईकमध्ये, तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, बोलू द्यात ना त्याला एकदा तरी। असं आता चैतन्य सुद्धा त्या अनाउन्सरला रिक्वेस्ट करतो। तेव्हा तो अनाउन्सर आता चैतन्यकडे पाहून हसतो
मग आता तो म्हणतो की हो मी सुद्धा प्रेमात पडलो होतो आणि अगदी वेड्यासारखा प्रेमात पडलो होतो, पण काय करायचं ते सगळं सोडा आता, ते मागचं मागेच राहिलं. इकडे सायली आणि कुसुम या दोघीही आपल्या बॅग उचलतात आणि लगेच गाडीकडे जायला निघतात. दुसरीकडे अर्जुन खूपच खुश होतो कारण माईकचा ताबा त्याला आता मिळालेला असतो. तो अनाउन्सर आता अर्जुनला म्हणतो की एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सुद्धा, जास्त वेळ बोलत बसू नका कारण माझी सुद्धा नोकरी आहे ही आणि नोकरीचा प्रश्न असल्यामुळे उगीच गडबड व्हायला नको. अर्जुन म्हणतो ठीक आहे, जास्त वेळ मी बोलणार नाही, 1च मिनिटाचा वेळ माझ्याकडे आहे, मी त्या वेळातच बोलतो. आता अर्जुन खूप खुश झालेला असतो कारण तो आता अख्ख्या डेपोसमोर सायलीला प्रपोज करणार असतो. सायली जिथे कुठे असेल तिकडे तिच्यापर्यंत तो आवाज आता पोहोचणार असतो, त्याच्या मनातील तो भावना व्यक्त करणार असतो. इकडे आता प्रतिमा ही रूममध्ये असते आणि तिला खूप त्रास होत असतो. तेव्हा प्रिया आता रागातच प्रतिमाकडे पाहते आणि मनातच विचार करत असते की सगळी तयारी मी करायची आणि ड्रामा फक्त प्रतिमाने करायचा, अटेन्शन सिंकिंग हिने करायचं, सगळ्यांचं लक्ष फक्त कोणी वेधून घ्यायचं तर या प्रतिमाने, हिला एवढंच जमतं, दुसरं काही येतच नाही, असं म्हणून ती प्रतिमाला धीर न देता, प्रतिमाच्या तब्येतीची विचारपूस न करता हेच प्रतिमाविषयी आता खूप काही बोलू लागते. तेव्हा आई तू जरा शांत राहा, असं आता प्रिया नुसतीच आपली बोलत असते. प्रतिमा मात्र बिचारी खूप घाबरलेली असते. त्याचवेळी कल्पना म्हणते काय ग प्रतिमा, त्या होमाकडे बघून तू काय नक्की सांगत होती? अगं तुला खूप घाबरल्यासारखं होत होतं, काय झालं होतं प्रतिमा, सांग ना अगं मला. त्यावेळी प्रतिमा आता म्हणू लागते ती आग बघितली की मला विचित्र असं काहीतरी होतं, मला ना खरंच त्या आगीची खूप भीती वाटते. असं आता जेव्हा प्रतिमा म्हणते ना तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो कारण कल्पनाला आता माहीतच नसतं की प्रतिमाच्या बाबतीमध्ये नक्की काय झालंय. तर या भामट्या प्रियाला मात्र माहीत असतं की महिपतने एकदा सांगितलं होतं की मी तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी प्रतिमा आता सांगू लागते अगं कल्पना ते जळलेलं लाकूड, असं म्हटल्याबरोबर ती पुढे सगळं आता सांगणार असते. पण ही प्रिया आता लगेच प्रतिमाला थांबवते आणि म्हणते आई प्लीज नको अगं त्या आठवणी काढू आता काहीच. अगं आई असं बोलून ना तू उगीच स्वतःला त्रास करून घेणार आहे आता, त्यामुळे प्लीज तू हे काही आठवणी काढू नको आणि बोलूसुद्धा नको आता आई, प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते अगं. कारण प्रियाच्या मनात अशी भीती असते की एकदा का तिला महिपतचा चेहरा पूर्णपणे आठवला तर आपलंही पितळ उघड पडेल, या विचाराने ती आता पूर्ण खबरदारी घेत असते की प्रतिमाने कुणाला काही सांगू नये आणि कुणासमोर काही बोलूसुद्धा नाही. तेव्हा ती म्हणते आई तू डोळे बंद कर आणि शांतपणे झोप, आराम कर, तुला बरं वाटेल. त्यानंतर प्रिया आता प्रतिमाला झोपायला सांगून मनातच विचार करू लागते की मी खरंच खूप मूर्खपणा केला आणि या प्रतिमाला त्या आगीजवळ तिथे बसायला सांगितलं. अगोदरच माझ्या लक्षात कसं आलं नाही की प्रतिमाला तिथून उठवावं म्हणून, कारण तिला जर सगळे मागचे प्रसंग आठवले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा कल्पना आता विचारते काय ग तन्वी मला एक सांग, आपल्या प्रतिमाला आगीची भीती वाटते का ग? तेव्हा प्रिया आता जरा घाबरते आणि म्हणते की तसंही काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये मामी. तेव्हा कल्पना म्हणते तन्वी तू अशी काय बोलते, अशी कशी नाही काळजी करायची ग? अगं मला काय वाटतं माहिती आहे का, आपण रविराज भाऊजींना हे सगळं सांगायला हवं कारण आपल्या प्रतिमाच्या जीवाचा प्रश्न आहे. तिला नक्की कसली भीती वाटते, नक्की कशामुळे ती हायपर होतीये हे आपण त्यांना सांगायला हवं, म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट होईल तिच्यावर. मी आता त्यांना लगेच सगळं काही सांगते असं म्हणून आता कल्पना ही रविराजला फोन करणार असते. तेव्हा प्रिया लगेच तिला अडवते आणि म्हणते प्लीज मामी आत्ता नको ना गं सांगू, नाही तर बाबा उगीच टेन्शन घेतील, कारण बाबा खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले आहेत आणि त्यांना माहीत आहे की आईला हा त्रास होतो नेहमी म्हणून, कारण काही दिवसांपूर्वी सुद्धा आईच्या बाबतीत हा प्रकार घडला होता आणि जर तू आत्ता सांगितलं तर ते काम अर्धवट टाकून इकडे लगेच येतील, त्यामुळे तू प्लीज काही सांगू नकोस. तेव्हा कल्पना प्रियाकडे आता पाहतच राहते तर प्रतिमा सुद्धा आता प्रियाकडे पाहत असते.
इकडे कुसुम सायलीकडे तिची बॅग देते आणि स्वतःची बॅग उचलून घेते. त्या दोघीही आता पुढे निघालेल्या असतात. तर आता त्या चौकशी कार्यालयामध्ये अर्जुन हा उभा असतो. इकडे सायली आणि कुसुम या दोघीही निघालेल्या असतात. पुढ्यातच अर्जुन आता माईकवरून बोलू लागतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. आता अर्जुनचा असा आवाज आल्यामुळे सायलीची पावलं आपोआपच थबकतात आणि ती तेथेच थांबते. तिला समजलेलं असतं की माझा अर्जुन मला थांबवण्यासाठी इथे आला आहे. मग आता तिला खूपच आनंद होतो. तिचा विश्वासच बसत नसतो की खरंच अर्जुन इथे आलाय. आता अर्जुनचा आवाज आल्यामुळे कुसुम देखील थांबते. इकडे तिकडे अर्जुनला ती पाहू लागते. नक्की कुठे आहे हा अर्जुन हेच तिला कळत नसतं आणि सायलीला देखील. तर अर्जुन इकडे अनाऊन्स करतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही जिथे कुठे आहात ना तिथेच थांबा. जाऊ नका प्लीज मिसेस सायली. तेव्हा जे प्रवासी असतात ते सुद्धा आता अर्जुनकडे तिकडे पाठीमागे पाहू लागतात आणि नक्की कोण बोलतंय हे कुणालाही काही समजत नसतं. ते सर्वजण आता तेथे गाडीत बसायच्या ऐवजी जवळच थांबतात. इकडे मात्र सायलीच्या मनात आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. कारण आता अर्जुन तेथे आल्यामुळे सायली खूपच खुश असते. खूप म्हणजे खूप. इकडे अर्जुन आता बोलायचा थांबतो आणि इकडे तिकडे सायलीला पाहू लागतो. सायली कुठे दिसतीये हे नक्की त्याला पाहायचं असतं आणि सायली इथे आहे का नक्की ही पण त्याला खात्री करून घ्यायची असते. आता तो समोर पाहतो तर सायली तेथेच त्याच्याकडे पाठ करून म्हणजे पाठमोरी उभी असते. आता सायलीला पाहून अर्जुनला प्रचंड आनंद होतो. तेव्हा चैतन्य देखील आता समोर पाहतो तर तेथे सायली असतेच. त्यामुळे त्यालाही आनंद होतो. आता माझा मित्र त्याच्या मनातील भावना त्याच्या मनातील सायलीविषयी असणारं प्रेम आता आठवूनच त्याला खूप म्हणजे खूप आनंद होतो. इकडे सायलीच्या डोळ्यातून मात्र आता आनंदाश्रू वाहतात. तेव्हा अर्जुन आता माईकमध्ये बोलतो की मिसेस सायली तुम्ही मला असं कायमचं सोडून चाललात का? ही कसली शिक्षा देताय नक्की तुम्ही मला? असं म्हणून तो सुद्धा आता अगदी ढसाढसा रडू लागतो. इकडे सायलीची मनस्थिती सुद्धा काही वेगळी नसते. ती सुद्धा आता खूप म्हणजे खूप रडू लागते. आता कुसुमला देखील आनंद होतो. कारण आता सायली नेहमी जसं सांगायची की अर्जुन सरांचंही माझ्यावर प्रेम असेल आणि ते मला थांबवण्यासाठी इकडे नक्कीच येतील. हा विश्वास आता तिचा सार्थ ठरलेला असतो. तर आता सायलीच्या डोळ्यातील ते आनंदाश्रू पाहून कुसुमच्याही डोळ्यातून पाणी येतं आणि ती सायलीकडे पाहतच राहते. इकडे अर्जुन आता सायलीलाच प्रश्न करतो की मी तुमच्याशिवाय जगू शकेल असं कसं वाटलंच कसं तुम्हाला मिसेस सायली? तर सायली आता काहीही प्रत्युत्तर न देता फक्त आणि फक्त रडत असते. इकडे अर्जुन म्हणतो मान्य करतो मी मिसेस सायली चूक माझीच आहे. कारण मी माझ्या मनातलं तुम्हाला कधीच आणि कधीच सांगू शकलो नाही. इकडे कुसुम आणि सायली या दोघींनाही आनंद झालेला असतो आणि त्या दोघींच्याही चेहऱ्यावर आता छान अशी स्माईल येते. आता सायलीला माहीत असतं अर्जुन नक्की काय म्हणणार आहे. त्यामुळे ती ते ऐकण्यासाठी खूप म्हणजे खूप एक्साइट असते. इकडे अर्जुन आता मोठ्यानेच म्हणतो ना घरामध्ये ना कॅफेमध्ये मी तुम्हाला काहीच सांगू शकलो. मला असं वाटतंय कदाचित इथे या प्रवाशांसमोर सर्वांसमोर सांगणं माझ्या नशिबात होतं. पण मी आज माझ्या मनातील सर्व भावना तुमच्यासमोर व्यक्त करणार आहे मिसेस सायली. आज मी अख्ख्या जगासमोर सांगतोय मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हणून तो खूप खुश होतो आणि एवढे दिवस मनात दबून ठेवलेलं असं प्रेम त्याने एका क्षणात सायलीसमोर व्यक्त केलेलं असतं आणि त्याच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर दिवस असतो. त्याला खूप आनंद होतो की फायनली मी मिसेस सायलींवर असणारं माझं प्रेम व्यक्त केलं. शेवटी मी माझ्या मनातलं बोलून दाखवलंच. आता सायली ही इकडे ते ऐकून खूपच खुश होते. तिचे कान अगदी तृप्त होतात कारण एवढी दिवस या वेळेची वाट पाहत असते आणि ती वेळ फायनली आता आलेली असते. कारण अर्जुनने तिला फायनली आय लव्ह यू असं म्हटलेलं असतं. सायलीच्या चेहऱ्यावर तो आनंद आता पूर्णपणे झळकत असतो. तेव्हा तो तिला आय लव्ह यू मिसेस सायली आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणतो. तर तेथे असणारे सर्व प्रवासी आता सायलीसाठी आणि अर्जुनसाठी जोरात टाळ्या वाजवतात. त्या दोघांचं अभिनंदन करतात कारण अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली आता सायलीसमोर दिलेली असते.
सायली आता खूपच खुश होते आणि हसत असते, कारण तिच्यासाठी हा सुवर्ण क्षण असतो. आणि मग कुसुम मात्र आता त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत असते, कारण तिलाही आता समजतं माझ्या सायलीवर अर्जुनचं खूप म्हणजे खूप प्रेम आहे. इकडे सायली आता खूप खुश असते, कारण अर्जुनने फायनली आता प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि अर्जुनला अगदी मोकळं मोकळं वाटत असतं, कारण एवढ्या दिवसापासून त्याच्या मनात साचलेलं प्रेम त्याने सर्वांसमोर आता अगदी खुलेआम व्यक्त केलेलं असतं. चैतन्य देखील आता खूप खुश होतो आणि आपल्या मित्रासाठी तो आता जोरदार अशा टाळ्या वाजवतो आणि त्याच्याकडे पाहतच राहतो, कारण माझ्या मित्राने फायनली ते करून दाखवलं. आता त्याला वाटत असतं आता अर्जुन जे काही बोललं आहे, आय लव्ह यू मिसेस सायली, हे सगळं सायली आता अनुभवत असते आणि तिला ते असंच मनात साठवून ठेवायचं असतं आणि तीच त्या स्वप्नामध्ये आता पूर्णपणे रंगून जाते, कारण तिच्यासाठी हा क्षण म्हणजे असा स्पेशल असतो आणि तो तिला असाच मनामध्ये साठवून ठेवायचा असतो. त्यानंतर अर्जुन आता धावतच सायलीकडे येतो. सायली मात्र खूप खुश असते. कौतुकानेच कुसुम आता अर्जुनकडे पाहत असते, कारण अर्जुन हा अजिबात माघार घेणारा नाहीये. शेवटी इकडे आलाच आणि आपलं प्रेम व्यक्त केलं, म्हणून कुसुमचा आता अर्जुनवरचा विश्वास अजूनच वाढत जातो. इकडे आता कल्पना म्हणते की आपण करायचा का भाऊजींना फोन, मला काळजी वाटते ग प्रतिमाची. प्रिया म्हणते नको ना ग कल्पना मामी प्लीज, कारण आपण जर असं केलं ना तर बाबांना उगीच टेन्शन येईल. मग आता कल्पना म्हणते मला नाही राहवणार, मला ना आता डॉक्टरांना बोलवून घ्यायलाच हवं प्रतिमाच्या. त्यावेळी आता प्रिया जरा घाबरते आणि म्हणते की नको कल्पना मामी, मला काय म्हणायचंय, मीच डॉक्टरांना बोलवून घेते ना, किंवा मी डॉक्टरांकडे घेऊन जाते. बाबा नेहमीच्या डॉक्टरांकडे घेऊन जातात ना आईला, त्या डॉक्टरांकडे मीच घेऊन जाते, चालेल ना? तेव्हा नक्की तू घेऊन जाशील ना गं, असं कल्पना पुन्हा एकदा विचारते. तेव्हा प्रिया म्हणते हो मामी, तू नको ना गं टेन्शन घेऊस, आणि आता तू कुठे असायला हवं माहिती आहे का, तू होमाजवळ असायला हवं, असं आता प्रिया म्हणते. तेव्हा कल्पना आता लगेच होमाकडे जाते. त्यानंतर प्रिया आता लगेच प्रतिमाला जवळ घेते आणि म्हणते आई घाबरू नको हा, तुला थोडं बरं वाटलं ना मी घरी सोडून येते, चालेल ना? आता प्रतिमा अजूनच घाबरू लागते. प्रिया म्हणते प्लीज आई घाबरू नको ना गं अशी. तर आता दुसरीकडे अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्याकडे बघणार सुद्धा नाही का आता मिसेस सायली, मी काय म्हणालो ते तरी ऐकलं ना, असं म्हणून अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो मिसेस सायली प्लीज ऐका ना, माझ्याकडे पहा ना, आय लव्ह यू मिसेस सायली, आय लव्ह यू, माझं तुमच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. आता तेथे एक आरसा असतो ना, त्या आरशातून सायली अर्जुनकडे पाहत असते आणि तो जे काही बोलतोय ते पूर्णपणे अनुभवत असते, पण अशी त्याच्याकडे चेहरा करून ती त्याच्याकडे बघत नाही, ती त्याच्या पाठमोरीच उभी असते. तेव्हा अर्जुन आता लगेच गुडघ्यावर बसतो आणि खिशात असणारी एक मस्त अशी अंगठी तो काढतो आणि सायलीसमोर पकडतो, जेणेकरून तिने मागे पाहावं आणि हात समोर करावा असं अर्जुनला वाटत असतं. आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली हे पहा, मी कधीही कुणाच्या प्रेमात पडलो नव्हतो, पण तुम्ही मला शिकवलं खरं प्रेम म्हणजे नक्की काय असतं. तेव्हा सायलीच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहतात आणि ती त्या आरशातूनच अर्जुनकडे पाहत असते. मग अर्जुन आता पुढे म्हणतो स्वतःच्या माणसांसाठी कसं जगायचं हेच तुम्ही मला शिकवलंय मिसेस सायली. पुढे आता तो म्हणतो मी कधी तुमच्या प्रेमात पडलो ना, हेच मला माझं समजलं नाही मिसेस सायली, की जेव्हा तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये मिस सायली होता तेव्हा, की तुम्ही जेव्हा गडबड घोटाळा झाला ना तेव्हा. आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली खूप खुश होते. आता अर्जुनने आपल्या मनातील भावना सायलीसमोर व्यक्त केल्यामुळे चैतन्य खूप खुश असतो. अर्जुन म्हणतो जेव्हा तुम्ही माझ्या मिस सायली झाल्या ना तेव्हा मी कधी प्रेमात पडलो ना तेच कळत नाही, तुमच्याशिवाय मी माझं आयुष्य असं इमॅजिन करू शकत नाहीये. तेव्हा तो पुन्हा आय लव्ह यू मिसेस सायली, आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणतो आणि आपलं प्रेम फायनली पुन्हा एकदा व्यक्त करतो. अर्जुनचे हे शब्द आता सायली मनात साठवून ठेवते आणि तिला आता
आता खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आता आनंद अश्रू वाहतात. तेव्हा तो आता पुढे म्हणतो, तुम्ही जर मला सोडून गेलात ना तर मी नाही जगू शकणार मिसेस सायली, असं म्हणून तोही आता रडत असतो. तेव्हा अर्जुनच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून सायलीला देखील आता खूप वाईट वाटतं. तेथे असणारे सर्व प्रवासी आता अर्जुन सायलीकडे पाहू लागतात, कारण अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे हेही त्यांना आता समजतं. आता इकडे सायलीला सुद्धा तिच्या मनातील त्या भावना व्यक्त करायच्या असतात, पण तिला आता मधुभाऊंनी दिलेलं ते वचन आठवतं की अर्जुन सुभेदाराबरोबर अजिबात तू संबंध ठेवायचा नाही आणि त्याच्याबरोबर बोलायचं सुद्धा नाही, आणि कधी जर तो तुझ्या समोर आलाच तर तू एक शब्द न बोलता पुढे निघून जाशील. तेव्हा आता ते वचन तिला आठवल्यानंतर तिला आता खूप कसं तरी होऊ लागतं आणि ती जागीच आता थांबते. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलतो. अर्जुन विचारतो, मिसेस सायली, तुम्ही माझ्याकडे असं वळून का बघत नाही आहात? अहो फक्त माझ्याकडे एकदा बघा ना, तुम्ही काहीतरी बोला ना मिसेस सायली माझ्याबरोबर, असं अर्जुन अगदी तळमळीने म्हणत असतो. त्याचं ते बोलणं ऐकून तिला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा ती आता काहीतरी बोलणार असते तर अर्जुन बिचारा पाठीमागे खूप रडत असतो. सायलीच्या उत्तराची तो वाट पाहत असतो, परंतु सायली अजूनही काही न बोलल्यामुळे आणि चैतन्य एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आणि कुसुम या दोघीही फायनली आता बसमध्ये चढतात आणि लगेच कोल्हापूरच्या दिशेने जाऊ लागतात. अर्जुन मात्र त्या बसचा पाठलाग करत असतो आणि थांबा ना मिसेस सायली असं म्हणत असतो. सायली कुसुम या दोघीही आतमध्ये खूप रडत असतात. आता सायलीच्या अंगावर जी ओढणी असते ती आता वाऱ्यामुळे खिडकीतून बाहेर येते. अर्जुन त्या ओढणीकडे पाहतच राहतो. गाडी आता जशी जशी पुढे जाते ना, अर्जुन तिच्या पाठीमागे पळतो. एका क्षणी तो आता तेथे खालीच बसतो रस्त्यामध्ये. तेव्हा सायलीची ओढणी आता नेमकी त्याच्या तोंडावर जाऊन पडते. तेव्हा आता अर्जुन ती ओढणी स्वतःजवळ ठेवतो आणि म्हणतो, मला माहीत आहे मिसेस सायली, ही तुमची ओढणी माझ्याकडे आली तसं तुम्ही सुद्धा एक दिवस माझ्याकडे याल. आपल्या दोघांची पुन्हा एकदा भेट घडणारच आणि आपण आयुष्यभर एकत्र राहणारच, ही आशा आता अर्जुनच्या मनात निर्माण होते आणि तो त्या जाणाऱ्या बसकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.